गल्ल्या ज्या झोपडपट्ट्या विभाग होत्या, स्लम विभाग होत्या, त्या देखील प्रश्नांना मी वाचा फोडलेली आहे। मी मुंबई शहरामध्ये आज संपूर्ण जनसंख्या पाहिली तर मला वाटते 1 ते 2 करोडच्या वरती जाईल, परंतु नागरिक सुविधा ज्या आहेत त्या आजपर्यंत पूर्ण होऊ शकलेल्या नाही आहेत। या ठिकाणी खऱ्या अर्थाने ती मुलं आज अन्नापासून वंचित आहेत, वस्त्रापासून वंचित आहेत, कपड्यापासून वंचित आहेत, राहण्यापासून वंचित आहेत आणि ती मुलं आज त्या मातीमध्ये चिखलामध्ये फिरून भूकबळीने मरत आहेत। नमस्कार, बातमीकारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आता मुंबईतील लोअरपरळ विभागात आहोत। लोअरपरळ वरई सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश पाटकर यांच्या कार्यालयात आपण आलेलो आहोत। हा लोअरपरळ परिसर, वरई परिसर, हा गिरणगाव, हा गिरणी कामगारांचा, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचा परिसर। या ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक, सार्वजनिक उपक्रम आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उत्स्फूर्ततेने घेत असतात। असाच एक विषय घेऊन आपण श्री प्रकाश पाटकर यांच्या कार्यालयात आलेलो आहोत। सामाजिक कार्यकर्ते, एक सर्वसामान्य तळागाळातील गोरगरिबांची जाण असलेला असा हा आमचा पत्रकार बांधव श्री प्रकाश पाटकर साहेब, स्वागत आहे आपलं। आपल्या सामाजिक कार्याच्या चर्चा ह्या विभागात लोक करत असतात, काय सांगाल? आपणच आपला पूर्ण परिचय द्या, आपले आगामी येणारे उपक्रम याबद्दल माहिती द्या, ज्याचा गोरगरीब किंवा सर्वसामान्य गरजू त्याचा फायदा घेईल किंवा ज्यांना तुमच्या या कार्यात, ह्या खऱ्याखुऱ्या सामाजिक कार्यात सहभागी व्हायचं आहे, तर असे काही घटक देखील आपल्याबरोबर सहभागी झाले पाहिजेत, अशी देखील आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून इच्छा आहे। काय सांगाल? आपला पूर्ण परिचय द्या साहेब। नमस्कार, मी प्रकाश पाटकर, या लोअरपरळ विभागामध्ये लहानाचा मोठा झालेला एक साधा आणि सिंपल कार्यकर्ता आहे। आज या ठिकाणी दक्षिण मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जे भेडसावत आहेत त्यांना विविध प्रश्नांना वाचा फोडणारे असं हे नामवंत आणि प्रसिद्ध चॅनल बातमीकारचे मुख्य अभिषेक शिंदेसाहेब यांनी आज माझ्या ऑफिसला भेट दिलेली आहे। माझा जन्म हा कमला मिल या ठिकाणी आता उच्च असे टॉवर उभे राहिलेले आहेत, त्या ठिकाणी मॉल आलेले आहेत, परंतु कमला मिलच्या फुटपाथवर माझा 1965मध्ये जन्म झालेला आहे आणि त्या गरिबीची जाण आणि चटके आम्ही असे भरपूर सहन केलेले आहेत। पण नागरिकांना आजच्या दिवसामध्ये फार मोठ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागत आहे, ते म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या दृष्टिकोनातून, नोकरीच्या संदर्भात, कुटुंबाच्या प्रमुख मागण्यासंदर्भात अशा विविध प्रश्नांना आज नागरिक हैराण झालेले आहेत। माझं उद्दिष्ट एकच आहे की मी गरीब कुटुंबातून आलेलो आहे, शिक्षणापासून थोडा वंचित राहिलो, परंतु शिक्षण कमी असलं तरी लहानपणापासून मला गोरगरीब जनतेची सेवा करण्याची आवड होती। माझ्या आईवडिलांनी मला चांगलं असं ज्ञान दिलेलं होतं आणि त्या ज्ञानाच्या आधारे 1980मध्ये या लोअरपरळ विभागातील सामाजिक कार्य करण्याचं भाग्य मला मिळालं। मी साधे SSC विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरं चालू केली, कबड्डीचे सामने चालू केले, आरोग्य शिबिरं चालू केली, वैद्यकीय शिबिरं चालू केली, नेत्रचिकित्सा शिबिरं चालू केली, रक्तदान शिबिरं चालू केली। अशा विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या लोअरपरळ विभागामध्ये केलेलं आहे आणि माझं नाव ह्या खऱ्या अर्थाने एक सेवक म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये पोचलेलं आहे। माझं वैशिष्ट्य आहे की जो गरीब विद्यार्थी आहे, जो शिक्षणासाठी वंचित आहे, ज्याला आज खऱ्या अर्थाने शिक्षण घ्यायची इच्छा आहे परंतु पैसे नसल्यामुळे तो शिक्षण घेऊ इच्छित नाही आहे, कारण आमच्याकडे हे सगळे गिरणी कामगारांची मुलं होती आणि गिरणी कामगारांकडे त्यावेळेस फक्त काम करतेवेळी 200 ते 250 रुपये पगारावर ते कुटुंब सांभाळत होते। एका वडिलांना 5-5, 6-6 मुलं होती आणि ती मुलं सांभाळणं, त्यांना मोठं करणं हे तारेवरची कसरत होती। अशावेळी देखील त्या पालकांनी आम्हाला लहानाचं मोठं करण्यासाठी फार मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आज आमचे आईवडील आमच्यासाठी भाग्य आणि दैवत आहेत की त्यांच्या त्या फळामुळे
आज आम्ही उभे राहिलेलो आहोत. आज माझं काम आणि कार्य मला 40 वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय आज पूर्ण होत आहेत. प्रथम महाराष्ट्र शासनाचा 1983मध्ये या विभागाचं ACO पद JP हे पहिलं मान मला मिळालं. त्यानंतर रेस्लिंग कमिटी, माडा कमिटी, मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी अशा विविध कमिट्यांवर काम करता करता या विभागाच्या तमाम जनतेचे काही प्रश्न होते स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते आम्ही हाता उचललेले आहेत. म्हाडाच्या बिल्डिंगच्या बाबतीमध्ये जे प्रश्न होते ते आम्ही उचलले होते. त्यानंतर गल्ल्या ज्या झोपडपट्ट्या विभाग होत्या, स्लम विभाग होत्या, त्या देखील प्रश्नांना आम्ही वाचा फोडलेली आहे. मी ज्या ठिकाणी राहतो ती दुरू कंपाऊंड संपूर्ण झोपडपट्टी एरिया होता, त्याच्यामध्ये तबेला होता. त्या ठिकाणी आज उंच अशी आम्ही इमारत उभी केलेली आहे. 125 लोक सुखाने आनंदाने आणि गुण्यागोविंदान त्या दुरू कंपाऊंड, आज त्याचं नाव आहे विश्वकमल सोसायटी. अतिशय सुंदर आणि सुसज्ज आम्ही ती सोसायटी कुठलाही पॉलिटिक्स लीडरला मध्ये न घेता रहिवासी आणि कमिटी या उद्देशाने मी ती सुरुवात केली. मी स्वतःहून त्या कमिटीचा 16 वर्ष सेक्रेटरी होतो आणि माझ्या त्या सेक्रेटरी पदाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही ते स्लम रिडेव्हलपमेंट एरियाचं काम चालू केलं आणि 3 वर्षामध्ये ती सुंदर आणि चांगली अशी इमारत उभी केली. लोकांना जसे आम्ही जसे रूम खाली करून घेऊन गेलो होतो ट्रान्झिट कॅम्पमध्ये, त्यानंतर रूम झाल्याबरोबर ताबडतोब त्यांना आम्ही घेऊन आलेलो आहोत. ही आमची या विभागात पुण्याई आहे. त्यानंतर भरतनगर हे पूर्ण गोटा होता बैलाचा, गाईचा, आणि त्याच्या बदलात ती झोपडेपट्टी होती. ती देखील राज्य शासनाच्या स्लम रिडेव्हलपमेंटच्या अंडरमध्ये बसून आम्ही ती देखील योजना मी माझ्या प्रयत्नाने पूर्ण तयार करून ती देखील बिल्डिंग आम्ही पूर्ण केलेली आहे. अशा विविध प्रश्न आहेत ते मी सोडत आलेलो आहे. माझा मूळ हेतू आहे की जे गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षणाची आवड आहे परंतु पैशामुळे शिक्षणासाठी ते पुढे जात नाही आहेत, माझं त्यांना एक आव्हान आहे की तुम्हाला शिक्षण घ्यावायचं असेल आणि जर पैसे कमी पडत असतील तर तुम्ही माझ्या या लोहपैवळी सामाजिक विकास संस्थेशी संपर्क साधा. तुम्हाला संपूर्ण सहकार्य करण्याची ही ताकद आणि जबाबदारी मी स्वतःहून देत इच्छितो. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या आपल्या विभागामध्ये 6 शाळा आहेत. मग तालचेरवाडी शाळा असू दे, माधववन शाळा असू दे, ग्लोब मिल पेसेज असू दे, DK पोमन असू दे, अशा शाळांतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य आम्ही दरवर्षी वाटत होतो, दरवर्षी पूर्ण करत होतो. पण आत्ता शिक्षण डिपार्टमेंटच्या नवीन धोरणानुसार त्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, कपडे हे सगळं दिलं जात आहे. आणि ते दिल्यानंतर आज आम्हाला त्या शाळेत आता काही देऊ असं वाटत नाही आहे. परंतु आता आम्ही हा सगळा जो आमचं क्षेत्र आहे ते आदिवासी पाड्यामध्ये आम्ही फिरवलेलं आहे. खऱ्या अर्थाने ती मुलं आज अन्नापासून वंचित आहेत, वस्त्रापासून वंचित आहेत, कपड्यापासून वंचित आहेत, राहण्यापासून वंचित आहेत. आणि ती मुलं आज त्या मातीमध्ये चिखलामध्ये फिरून भूकबळीने मरत आहेत. अशावेळी संत गाडगेबाबांचा एक संदेश आहे की जे का रंजले गांजले त्यासी बने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव येथेची जाणावा. म्हणून आम्ही मी क्षेत्र निवडलं आणि 1991मध्ये माझे बंधू प्रवीण वसंत पाटकर यांचं दुःख निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ आदिवासी पाड्यामध्ये त्यांच्या नावाने मी पहिला कार्यक्रम सुरुवात केला. आज तो कार्यक्रम नॉनस्टॉप 33-34 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तो आम्ही पूर्ण पतास नेलेला आहे. आदिवासी शाळा वज्रेश्वरी भिवाळी हे गाव आहे, त्या ठिकाणी 600 विद्यार्थी आहेत. त्या मुलांना आम्ही दत्तक घेतलेलं आहे. डहाणू दाभोण इथे आदिवासी आश्रमशाळा संत गाडगेबाबांच्या नावाने चालते, तिथे पण 550 विद्यार्थी आहेत, त्यांना पण आम्ही सहकार्य करतो आहे. वासीन या ठिकाणी संत गाडगेबाबांची आश्रमशाळा आहे, तिथे पण संपूर्ण विद्यार्थी आहेत, 450-500 त्यांना देखील आम्ही मदत करतो आहोत. आणि ठाण्यामध्ये जव्हार मोकाडा असा उंच असा डोंगरावर जो भाग आहे, जो 5 डोंगर पार करून जावं लागत आहेत. असं अक्षरशः डोंगरावर जातेवेळी अंगावर शहारे येत आहेत आणि आम्हाला असं वाटते की आम्ही कुठे चाललो आहोत. परंतु ते आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काम करण्याची मजा आहे, उत्साह आहे, जोश आहे, तो आम्हाला अतिशय चांगला असा वाटलेला आहे. काय आवाहन कराल आपण आता? हा आपला उपक्रम किती तारखेला आहे? मी आमच्या या लोहपैवळी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून दिनांक 14/7/2024 रोजी वज्रेश्वरी भिवाळी या ठिकाणी हा आमचा कार्यक्रम आहे. गरीब व गरजू आदिवासी मुलांना शैक्षणिक मदतीसाठी सहकार्य करण्याबाबत मी नागरिकांना या विभागातील आव्हान करतो आहे. जशी तुमची मुलं या ठिकाणी आज इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये शिकत आहेत, चांगल्या शाळेमध्ये शिकत आहेत, त्या मुलांसाठी तुम्ही क्लास लावलेले आहात. ती मुलं उच्च पदावर जाण्याची तुमची स्वप्न आहेत,
परंतु जशी तुमची आपल्या मुलांसाठी स्वप्न आहेत तशीच ती जी आदिवासी मुलं आहेत जी आज त्यांना आई नाही आहे, वडील नाही आहे, आज ते अन्नापासून वंचित आहेत, तर त्यांना एक खारीचा हात पुढे न्यावा असे तुम्हा सर्व नागरिकांना मी आव्हान करतो आहे. आणि माझं कार्य हे सर्व लोकविभागातील जनतेला सर्वांना माहीत आहे की प्रकाश पाटकर निस्वार्थ भावनेने ही सेवा अहोरात्र करत आहेत. प्रकाश पाटकरांबरोबर एक टीम आहे जी कॉलेजची मुलं आहेत, मंडळाचे आमच्या लोकविभाग सामाजिक विकास संस्थेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्याशिवाय जे दाते आहेत, देणगीदार आहेत, ते स्वतःहून वस्तुरूपाने देणगी देऊन त्या ठिकाणी येऊन त्या मुलांच्या हातामध्ये वस्तू स्वतःहून अर्पण करून ते आनंद या कार्याचा घेत आहेत. 2-2 लक्झऱ्या आणि 15-15 गाड्या या मुंबईमधून त्या आदिवासी पाड्यामध्ये घेऊन जाणं आजच्या दिवसामध्ये सोपं नसतं, परंतु देवाची इच्छा आणि मला लाभलेले देणगीदार आहेत, डोनेटर आहेत, त्या सर्वांची आवड आणि त्यांची मेहनत, त्यांच्यामुळे हा कार्यक्रम मला करतेवेळी ना थकवा वाटत आहे ना मला असं त्या वाईट वाटत आहे. परंतु हे काम मी हातात घेतल्यापासून आता माझं वय 60 आहे. या 60 वर्षामध्ये माझ्या कार्याला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. मला अभिमान वाटतो की मी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडून जे का गरीब विद्यार्थी आहेत त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करावं असं तुम्हा सर्वांना मी मनापासून आव्हान करीत आहे. पुन्हा एक वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी आम्हाला कुठल्याही पैशाची गरज नाही आहे, कुठल्याही पैशाची आम्हाला पावती पुस्तकं आम्ही घेऊन फिरत नाही आहोत. तुम्हाला त्या विद्यार्थ्यांसाठी 600 विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या वह्या आहेत, कपडे आहेत, चादर आहे, टॉवेल आहे, चटई आहेत, अशा ज्यांच्या महत्त्वाच्या ज्या तेल आहे, साबण आहे, रिबीन आहे, कारण ही मुलं वर्षभर आमच्याकडे राहत आहेत. त्यांचं राहणं, खाणं, जेवणं, झोपणं ही संत गाडगेबाबा ही संस्था आहे, फार मोठी संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही लोकवळी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून हे कार्य अहोरात्र करत आहोत. तुमचं सहकार्य, तुमची आशीर्वाद आम्हाला मिळावेत असे मी मनापासून या नामांकित बातमीकार या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मनापासून आव्हान करीत आहे. जरूर आम्ही नागरिकांना आव्हान करीत आहोत. आमचा दुसरा एक महत्त्वाचा मोठा कार्यक्रम या मुंबई शहरामध्ये आम्ही चालू केलेला आहे. जे हॉस्पिटल या ठिकाणी 5 माळ्याची बिल्डिंग आहे संत गाडगेबाबांच्या नावाने. सेंट जॉर्ज हॉस्पिटल या ठिकाणी संत गाडगेबाबांच्या नावाने 7 माळ्याची बिल्डिंग आहे. परेल हिंदमाता जे मार्केट आहे त्या ठिकाणी 7 माळ्याची बिल्डिंग आहे संत गाडगेबाबांच्या नावाने. आणि केम हॉस्पिटल बच्चूबाईच्या समोर 5 माळ्याची बिल्डिंग आहे संत गाडगेबाबांच्या नावाने. हे महान संत असे होऊन गेले की ह्या संतांनी जे काम केलं आणि कार्य केलं आहे ना भूतो ना भविष्य. आज मुंबई शहर एवढा फार मोठं व्यापलेला किंवा मुंबई शहरामध्ये आज संपूर्ण जनसंख्या पाहिली तर मला वाटते 1 ते 2 करोडच्या वरती जाईल, परंतु नागरिक सुविधा ज्या आहेत त्या आजपर्यंत पूर्ण होऊ शकलेल्या नाही आहेत. या ठिकाणी केम हॉस्पिटल आहे, दिवसाला 700 ते 800 लोकांचं या ठिकाणी चेकअप केलं जातं. हजारो लोक सकाळी लाईनीमध्ये असतात, त्यामध्ये 200 ते 300 लोकांना ॲडमिट केलं जातं, परंतु त्या हॉस्पिटलमध्ये खॉट नाही आहेत, चादर नाही आहेत, बिछाणे नाही आहेत, अस्वच्छता आहे, कोणाला कोणी विचारत नाही आहे. सकाळी लोक सैरावैरा ह्या विंडोवरून त्या विंडोवर, त्या विंडोवरून त्या विंडोवर अशा सगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरत असतात. परंतु संत गाडगेबाबा ही संस्था आहे जे बाहेरगावून लोक आलेले आहेत. मग किडनी पेशंटसाठी असू दे, आजारासाठी असू दे, कॅन्सर पेशंट असू दे, हार्टचं पेशंट असू दे, अन्य कुठल्याही आजारासाठी जे बाहेरगावून पेशंट येतात त्यांना या ठिकाणी राहायची व्यवस्था नसते. पण संत गाडगेबाबांच्या आशीर्वादाने, कृपेने आपल्या ह्या मुंबई शहरामध्ये 5 बिल्डिंग उभ्या आहेत. आपण या ठिकाणी जे बाहेरून पेशंट येतात त्यांना पूर्ण दिवसाचं राहणं फक्त 50 रुपये घेतले जातात आणि पूर्ण दिवसाचं सकाळी चहा नाश्ता, जेवण, दुपारी चहा बिस्किट आणि रात्री जेवण असं पूर्ण दिवसाचं जेवण 50 रुपयामध्ये आपण त्यांना देत आहोत. आणि ही सुविधा मुंबई शहरामध्ये कुठेच नाही आहे अशी सुविधा. कारण आज वडापाव किंवा एखादं साधं सँडविच घेतलं तरी 50 रुपये एका वस्तूला द्यावे लागत आहेत, परंतु सकाळी चहा नाश्ता, दुपारी पोटभर जेवण, संध्याकाळी चहा बिस्किट आणि रात्री पोटभर जेवण असं या संस्थेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. याचा लाभ आज या ठिकाणी या मुंबई शहरामध्ये 6000 पब्लिक आज आमच्याकडे राहायला आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्यांची झोपण्याची व्यवस्था सर्व संस्थेच्या माध्यमातून चालत आहे. स्वच्छ अशा आमच्या 3 कॅन्टीन आहेत, त्या कॅन्टीनमध्ये आचारी आहेत,
जेवण सिटिंग पद्धतीने वाढलं जात आहे, व्यवस्थित वाढलं जात आहे, कोणालाही पोटभर जेवण दिलं जात आहे, वेस्टेज जेवण होणार नाही याची काळजी पेशंट आणि आमचे जे आमचे पदाधिकारी आहेत ते घेत असतात. धर्मशाळा एकदम स्वच्छ आणि सुंदर आहेत. या विभागातील नागरिकांना, मुंबईतील नागरिकांना आम्ही प्राधान्य देत नाही आहे, कारण मुंबईमध्ये प्रत्येकाचं घर आहे आणि ते आपल्या घरीच पेशंटला घेऊन ठेवू शकतात. परंतु बाहेरून जे आलेले आहेत, आज त्यांच्याकडे आजार फार मोठा आहे, खिशामध्ये पैसे नाही आहेत, औषध उपचारासाठी पैसे नाही आहेत, बिचारे ते घाबरलेले आहेत, दुःखी कष्टी आहेत. पण अशावेळी संत गाडगेबाबांच्या आशीर्वादाने आम्ही जे सेवक वर्ग आहोत ते सेवक वर्ग आम्ही त्यांना मदत करत आहोत. ही रात्रंदिवस आमची सेवा चालू आहे आणि हा न थांबणारा रथ आहे. आपण विभागातील महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी विनंती करतो की आपल्याला जर आमच्या या कार्यामध्ये जर आपल्याला हातभार लावायचा असेल, स्वखुशीने काही आपल्याला डोनेशन द्यायचं असेल, तर आपले स्वतःचे वडिलांचे वाढदिवस असतील, तुमच्या आईचा वाढदिवस असेल, भावाचा वाढदिवस असेल, मुलाचा वाढदिवस असेल, तर एका वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तिथे सर्व कुटुंब या, त्या लोकांना अन्नदान करा. ते पुण्य तुम्ही तुमच्या आयुष्यभर कुटुंबाला लाभेल आणि जे लोक पोटभर जेवत आहेत तर त्यांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहतील. आणि ही सेवा आहे, मी प्रकाश पाटकर या नात्याने मी आज 5 वर्ष झाली ही सेवा सुरुवात केलेली आहे आणि आज त्याचा लाभ दिवसाला 6,000 लोक घेत आहेत. आपल्याला खोटं वाटत असेल तर आपण आमच्या या 4ही धर्मशाळा आहेत, या ठिकाणी बिनधास्त कधीही जा, आमच्या धर्मशाळा पहा आणि तिथलं आमचे जे स्टाफ आहेत ते तुम्हाला चांगलं सहकार्य करतील. जे हॉस्पिटलला आमचे महान जे मुख्य आहेत एकनाथ ठाकूर म्हणून तिथे असतात, ते व्यवस्थापक आहेत. दादरला प्रशांत देशमुख म्हणून आहेत, ते तिथे पूर्ण धर्मशाळेचे व्यवस्थापक आहेत. जेमध्ये सेंट जॉर्जमध्ये अमोल ठाकूर म्हणून आहेत, ते व्यवस्थापक आहेत. केमजवळ आमचे दादा म्हणून आहेत, ते तिथे उपस्थित आहेत, ते लोकांची सेवा करत आहेत. आणि जे देणगीदार आहेत, डोनेटर आहेत, यांना संपर्क साधून त्या शाळेपर्यंत आणण्याची जबाबदारी ही आमच्यावर आहे आणि ही सेवा आम्ही सतोदित करत आहोत. नागरिकांना आवाहन करतो आहे की अशा या सुवर्ण कार्यामध्ये, या सुवर्ण रथामध्ये आपण देखील येऊन खारीचा वाटा उचलावा, असे मी आपणा सर्वांना नम्रतेने विनंती करीत आहे. पाटकर साहेब, पण संपर्क आपल्यापर्यंत कसा साधायचा? आपलं कार्यालय, आपला कॉन्टॅक्ट नंबर, आपला मोबाईल नंबर आपण जर लोकांना सांगाल तर ते जास्त उपयुक्त पडेल. कसे संपर्क करतील लोक? आता या ठिकाणी माझं संपर्क, या ठिकाणी फिनिक्स मॉल आहे, त्या ठिकाणी नवी चाळ आहे, त्या लोअर फिनिक्स मॉल आहे, त्याच्यासमोर नवी चाळ आहे, चाळ नंबर 2, रूम नंबर 55, पहिला माळा, या ठिकाणी माझं कार्यालय आहे. आणि या कार्यालयामध्ये माझा संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9892994121. दुसरा नंबर आहे 9322609179. या दोन्ही फोनवर आपण संपर्क साधून आपण हा कार्यक्रम आवर्जून पाहण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आपल्याला तो कार्यक्रम जरूर मनापासून आवडेल असं मी आपल्याला आवाहन करीत आहे. लोरपर वरई सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटकर होते. आपल्या सामाजिक कार्याची ओळख त्यांनी पटवून दिली आणि देणगीदारांना, प्रेक्षकांना, जनतेला आणि सेवाभावी वृत्ती असणाऱ्या लोकांसाठी, जनतेसाठी त्यांनी एक वेगळं आवाहन केलेलं आहे. जरूर यांच्या या उपक्रमाला आपण शुभेच्छा द्याव्यात असं बातमीकार चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत आवाहन करतो. मी अभिषेक शिंदे, पाहत राहा बातमीकार, आवाज जनतेचा.